देशभरातील प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळ संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ॲडॉप्स हेरिटेज योजना जाहीर. पुण्यातील 5 प्राचीन पुरातत्व स्थळ दत्तक घेता येणार. पुणे जिल्ह्यातील 5 वारसा स्थळ दत्तक देण्याची योजना. शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पातळेश्वर, कार्ला भाजी लेणी आणि लोहगडाचा समावेश. पुणे ॲसिस मॉडेलशी संबंधी वॉन्टेड दहशतवादी रिजवान अलीची पुणे एटीएस चौकशी करणार. रिजवानला काही दिवसांपूर्वी दिल्ली स्पेशल सेलकडून अटक. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बांगलादेशी संशयित आढळल्यानं खळबळ. 3 संशयित बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात. तरुणांकडे बोगस कागदपत्र सापडल्याची माहिती. मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ पाणीपुरवठा. पत्रकार परिषदेत अस्वच्छ पाणीपुरवठ्याची कारणं जाहीर करण्याचं दिलं आव्हान. विविध समस्यांवर उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक. मुंबईतील खड्ड्यांची 7 दिवसात दुरुस्ती करणार पालिकेचं आश्वासन. मुंबई आग्रा उड्डाणपुलाखालील 60 किलोमीटरच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्यानं नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस. महिना अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ. मुंबईत जाणवू लागला मे महिन्यासारखा उकाडा. तब्बल 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर वाशिमच्या रिसोडमध्ये पावसाची हजेरी. मांडवा, जवळा, कुऱ्हा आणि मोहजाबंदी परिसरात जोरदार पाऊस. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत 3 जणांकडून वाहतूक पोलिसांना शिबिगाळ. 4 बंगला परिसरातली घटना. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात 3 विरोधात गुन्हा दाखल. रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाची बैठक निष्फळ. 22 ऑगस्टला होणारं आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर प्रवासी संघटना ठाम. रोजच्या लेटमार्चच्या विरोधात मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार. 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईत अतिशय शांततापूर्वक प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक. मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान धावणार विशेष गाड्या. वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय. दिव्यात रेल्वे प्रशासनाकडून आणि प्रवाशांकडून निषेध आंदोलन. दिवा ते CSMT रेल्वे सुरू करा. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी. सत्तावीस ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार. खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. नागपूर आणि गोवा विमानसेवा देखील लवकरच सुरू होण्याचे संकेत. नंदुरबारमधील सातपुड्यांच्या दुर्गम भागात विविध विकास कामांचा आमदार KC पाडवी आणि खासदार गोवाल पाडवींच्या हस्ते भूमिपूजन. रस्ते, नदी नाल्यावरील छोटे पूल या कामांचा समावेश. जळगावच्या चोपड्यात 28 वर्ष नराधमाकडून 10 वर्ष चिमुकलीचा विनयभंग. आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. रायगडच्या महाड ST महामंडळ आगाराची दुर्दशा. आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पैशातून भरले खड्डे. संबंधित विभाग याकडे केव्हा लक्ष घालणार, प्रवाशांचा सवाल. वाशिममध्ये 4 किलो गांजा जप्त. शहर पोलिसांची कारवाई. एका आरोपीला अटक. त्या प्रकरणी शहर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नंदुरबारमधील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ. आरोग्य कर्मचाऱ्यांनी 15 किलोमीटर पायी प्रवास करत गावपाड्यांमध्ये सुरू केले उपचार. पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या घटली. 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या दरम्यान एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. सध्या पुण्यात झिकाचे 75 रुग्ण. जीर्णोद्धाराच्या कामासाठी पुण्याचे चतुश्रृंगी देवीचं मंदिर 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार. भाविकांनी सहकार्य करावं, मंदिर प्रशासनाचं आवाहन. पुण्यामध्ये BNRF संशोधक विद्यार्थ्यांना 10% फेलोशिप मंजूर करण्यासाठी विद्यार्थ्यांचं मुंडन आंदोलन. बार्टी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात 1111 मीटरची तिरंगा रॅली. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसह रॅलीत विद्यार्थी त्यासोबत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. हिंगोलीच्या कारेगावमधील शेतकऱ्याकडून 1 एकर शेतामधील सोयाबीन उद्ध्वस्त. सोयाबीनला शेंगाच लागत नसल्यानं शेतकरी संतप्त. दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा प्रकल्प राबवणार. मंत्रालय, मंत्र्यांच्या बंगल्यांसह परिसराचा संपूर्ण कायापालट केला जाणार.
महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनकडून महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम। विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। म्हाडाची बोगस साईट तयार करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल। सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल सावे यांची माहिती। ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2023 जाहीर। चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार जाहीर। चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2023 ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर। स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2023 ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक संकलक एन चंद्रा यांना जाहीर। छत्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2023 लेखक दिग्दर्शक अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर। पुणे जमीन मोबदला प्रकरणी एका माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का? न्यायमूर्ती भूषण गवईंकडून सरकारी योजनांवरील खर्चाचा उल्लेख करून पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकार। आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीच्या रकमेत भरघोस वाढ करू, राऊतांचं आश्वासन। शिवसेना फोडण्यासाठी कोट्यवधी दिले पण लाडक्या बहिणींसाठी फक्त 1500 रुपये, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचे 17,10,000 अर्ज प्राप्त, यापैकी 5,70,000 अर्जांची पडताळणी पूर्ण। दररोज जवळपास 20,000 अर्जांची पडताळणी केली जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान सुरक्षेची काळजी घ्यावी, यासाठी मनसेकडून नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना निवेदन। अजित पवार गटाच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अडकल्याची माहिती। महायुती म्हणून एकत्र असल्यानं आमदार उघडपणे बोलत नसल्याची चर्चा। राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजीची चर्चा। सुनेत्रा काकींना उमेदवारीचा निर्णय दादांचा नसेल याची खात्री होती, चूक म्हणत असला तरी प्रत्यक्षात दिल्लीतल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव। आमदार रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। सरकारचा खुर्चीत जीव, यांना खुर्चीतच ठेवणार नाही, तुम्ही आरक्षण देणार नाही तर आम्ही खुर्ची देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम, 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण देण्याची मागणी। देवेंद्र फडणवीस एकटे पडल्याचीही टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा बांधवांचं लोटांगण आंदोलन, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली खासदार सुप्रिया सुळेंची भेट, मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का? आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना सवाल। माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सुनेनं मनोज जरांगेंची सदिच्छा भेट घेतली। मिनल खतगावकर नारायण विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा। मनोज जरांगे विधानसभेत एकही उमेदवार उभा करणार नाहीत, एकीकडे 96 कोटी म्हणायचं आणि मागासमधून आरक्षण मागायचं, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारला, प्रकृतीचं कारण देऊन केजरीवाल यांच्याकडून सुटकेची मागणी करण्यात आली होती। 23 ऑगस्टला पुढची सुनावणी। गंडोळमधील यशस्वी कारवाईनंतर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान तर घुसखोरांना मदत करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेतलं, केंद्रीय एजन्सी आणि जम्मू काश्मीर पोलिसांची कारवाई। जम्मू काश्मीरच्या पटनी टॉपमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, डोडामध्ये लष्कराचा एक कॅप्टन शहीद, 2 ते 3 दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं। मारुती सुझुकीची फ्रॉक्स ही एसयूव्ही जपानमध्ये धावणार, जपानला पाठवण्यात आल्या 1600 फ्रॉक्स कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।